तर खासदार संजय राऊत यांनी वंचित बहुजन आघाडीला आणखी एकदा आवाहन केलं आहे। संविधानासाठी वंचित आघाडीने आमच्यासोबत यावं असं खासदार संजय राऊत म्हणतायत। हुकुमशाहीचा पराभव करण्यासाठी मवियामध्ये वंचितनं यावं असं संजय राऊतांनी म्हटलंय। मायावती जैसा नहीं करेंगे, मुझे मालूम है। मायावती के ऊपर एक ठप्पा बैठा है कि ये बीजेपी को मदद करती है, दलित पिछड़ों को गुमराह करती है, ऐसा ठप्पा मायावती जी के ऊपर है। और मुझे विश्वास है अंबेडकर के जो वंशज है प्रकाश अंबेडकर जी, वो ऐसा कभी नहीं करेंगे। वो पूरे दलित पिछड़ों के साथ, वंचितों के साथ एक ताकत खड़ी करके महाविकास आघाड़ी के साथ आएंगे और देश के तानाशाह के खिलाफ आवाज उठाएंगे। उबाटा आणि शरद पवार गट हे महाविकास आघाडीमध्ये लढत नाही, काँग्रेसला इथे एकटं पाडण्याच्या तयारीमध्ये आहे आणि ते येणाऱ्या दिवसामध्ये तुम्हाला दिसेल। आणि प्रकाश आंबेडकरजींना ती युती कधी होणार होती आणि हे प्रकाश आंबेडकरजींबद्दल आम्हाला गोडवे गाव म्हणतात, हे प्रकाश आंबेडकरजींना धोका देण्याच्या फिराकमध्ये आहे, ही अशी आमच्याकडे माहिती आहे जी येणाऱ्या दिवसामध्ये बाहेर येईल। वंचितची भूमिका अजूनही स्पष्ट झालेली नाही, त्या संदर्भात काय नेमकी भूमिका असेल? वरिष्ठ नेते त्यांच्याशी बोलतायत आणि मला आशा आहे की लवकरात लवकर स्पष्ट व्हावी। आम्हाला प्रामाणिकपणे वाटतं की आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांचा सन्मान आघाडीने करायचा ठरवलेला आहे। आघाडीमधून त्यांना प्रत्येक वेळेला सन्मानाने चर्चेला बोलवलं जातं, त्यांच्या पक्षाचे विचार ऐकले जातात आणि महाआघाडीच्या वतीने, इंडिया आघाडीच्या वतीने बाळासाहेब आंबेडकरांसहित त्यांच्या पक्षाला सुद्धा चांगलं राजकीय स्थान आघाडीमध्ये देण्याचा प्रयत्न चालू आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।